मी सध्या आहे सांगलीच्या आयुर्विन पुलाजवळ। आपण पाहू शकता आता सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 30 फुटावर पोहोचलेली आहे। सकाळी 6 वाजता ही पातळी सुमारे 26 फूट होती। त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। काल दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, मात्र सायंकाळी नंतर सांगली जिल्ह्यासह सातारा आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततधार सुरू झाल्याने नदीतील पाण्याची आवक वाढत आहे। परिणामी बहे, नागठाणे, सांगलीवाडी आणि म्हैसाळ येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। दरम्यान जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पूरपट्ट्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। सध्या धरणातून कोणताही विसर्ग सुरू करण्यात आला नाही। जर सतत असाच पाऊस पडत राहिला तर कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।